एक महत्त्वाची बातमी आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आर्टिस्टी कंपनीचा मालक, ठेकेदार आणि सल्लागारावर गुन्हा दाखल करण्यात आला। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टलाच पत्र दिलं होतं। सार्वजनिक बांधकाम खात्यानं हा खुलासा केला। समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता। खाऱ्या पाण्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होतं असं देखील सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आलं आहे। आणि घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, आपण पाहतोय की 8 महिन्यांपूर्वीच हा पुतळा उभारण्यात आलेला होता, मात्र तो पुतळा कोसळला आणि त्यामुळे राज्यातील वातावरण देखील आता चांगलं तापलंय। नक्कीच मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता त्याला एक वर्षभर देखील झालेलं नाही, मात्र असं असताना हा पुतळा जो आहे तो आज दुपारी कोसळल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण देखील या निमित्तानं तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो कशा पद्धतीची अवस्था आता या सगळ्या राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये या पुतळ्याची झालेली आहे। जो पुतळा कोसळलेला होता तो आता पूर्णतः त्याचं साहित्य एकत्र करून ते बांधून ठेवण्यात आलेलं आहे। उद्या नौदलाचे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत, ते देखील या सगळ्या परिस्थितीची पाहणी आहेत ते करणार आहेत। मंत्री दीपक केसरकर देखील उद्या सकाळी या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत, ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। एकूणच आपण बघतो या सगळ्या प्रकरणात आता 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठेकेदार आणि जे आर्टिस्ट होते किंवा आर्किटेक्ट होते त्यांच्यावर ही सगळी आता कारवाई आहे ती होणार आहे। आणि एकूणच आपण बघतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं देखील खुलासा केलेला आहे की या सगळ्या पुतळ्याला गंज लागलेला होता। त्या संदर्भातली कल्पना देखील आम्ही दिलेली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळेच अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर ज्या पद्धतीने हा पुतळा उभारला गेलेला होता त्याला संभाजीराजे छत्रपती असतील किंवा इतिहास अभ्यासकांनी देखील या आधीच आक्षेप घेतलेला होता, मात्र असं असताना देखील हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला। समुद्राच्या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण किंवा ताशी वेगानं येणारं वारं आणि इतर सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता कुठेतरी हा पुतळा उभा केला गेला का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उभा राहिलेला आहे। आणि एकूणच आपण बघतोय काँग्रेस नेते सतेज पाटील देखील उद्या सकाळी या ठिकाणी येणार आहेत आणि ते देखील या सगळ्याची पाहणी करणार आहेत। मात्र तुर्तास आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणी आता 2 जणांवर गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। बरोबर आहे भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।